आज जल्दी जल्दी कामं करून राहिली तू? आईने विचारलं. मोनिका फक्त हसली. तिने उत्तर काहीच दिलं नाही. आज कॉलेज नाही जणू? आईनं फिरून विचारलं. आहे, पण मी जाणार नाहीये. काय होऊन? उगाचच्या उगाच कॉलेज बुडवायचं ही काय चांगली गोष्ट नाही मोन्या. नितीन साहेब पैसे भरतात तेव्हा कॉलेज भेटतं. त्यांच्या त्या उपकाराची फेड कातडीचं जोडं केलं तरी पिटल का? त्यांनीच सांगितलंय ग, कॉलेजला जाऊ नको म्हणून, मोनिका म्हणाली. आपल्या कामावर तिने अखेरचा हात फिरवला. मग म्हणाली, 12 भाकऱ्या थापल्यात, विहिरीतून पाणी शेणलंय आणि पिंप भरून ठेवलंय. शिवाय कापडं धुवून वाळायला लावलीत. आता माझं उरकते. मला काही विचारत बसू नको. मी काही पण वावगं करणार नाही की वाईट काम करणार नाही. आज मला खूप महत्वाची संधी विठू माऊलीनं हातात आणून दिली असं समज आई. ने काही विचारू नकोस. मोनिकाची आई लक्ष्मी मोठ्या आश्चर्यानं मोनिकाकडे बघत होती. पण पोरीवर तिचा विश्वास होता. ती कुठलंच खराब काम करणार नाही याची बालंबाल खात्री होती तिला. वज्रेश्वरीचे उष्ण झरे बघायला परदेशी माणसं आली की नितीन सर कौतुकाने तिलाच त्यांच्याशी यस मध्ये बोलायला सांगत. ती पण धीटपणाने साहेबांची भाषा न भिता बोलायची. लक्ष्मीला तर वाटायचं आपली पोर कुणीतरी मोठी होणार, काहीतरी पराक्रम दावणार जगाला. ती स्वतः फॅक्टरीत राबत होती. 2 पोरींचं लगीन तिने स्वतःच्या हिमतीवर केलं होतं. मोनिकाला नितीन सर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स देत होते. विरारला पोरगी रोजच्या केळेपाड्यावरून जात होती. दिवस रात्र अभ्यास करून वरला नंबर काढत होती. आणखी काय हवं होतं त्या लक्ष्मीतल्या आईला? नवरा रानबही झालेल्या बाईला. बायको म्हणून तर ती फेल गेली होती. नवरा तिला काळी काळी म्हणून हिणवायचा. उद्योग तर काहीच करायचा नाही. बायकोच्या कष्टाच्या पैशांवर डोळा ठेवून राहायचा. मुली 3-3 पदरी आल्या तसा घाबरला आणि रानभरी झाला. पळून गेला दूर दूर. संसार नको नि काय बी नको करीत. पण काही काळ निराश झालेली लक्ष्मी जिद्दीनं परत भुईतून ताठ उगवली आणि कामाला लागली. मोनिका अत्यंत हुशार निघाली. तेव्हा डॉक्टर म्हणाले, तुझ्या पोटी वीज आली वीज. लक्ष्मीला मोनिकाचा रास्त अभिमान होता. मोनिकानं त्यातल्या त्यात चांगला ड्रेस घातला आणि आईला म्हणाली, आई आशीर्वाद दे मला. मी मोठ्या परीक्षेला चालले. विठू माऊलीनं दार उघडायचं ठरवलं तर तुला यापुढं फॅक्टरीत काम करावं लागणार नाही. तुझी मोना तुला ऐटीत ठेवेल, एकदम आरामशीर. आईने तोंड भरून आशीर्वाद दिला. मोनिका पार चर्चगेट पर्यंत रेल्वेने पोहोचली. आज तिचा एक मोठा इंटरव्ह्यू होता. महामुंबईतल्या ओबेरॉय शेरेटन हॉटेलात शेफ म्हणून. 300 लोक आलेले बघून तिचा ऊर दडपला. मग तिने विचार केला, जगाची लोकसंख्या अफाट आहे, वाढतेच आहे. मग बेरोजगारी वाढणारच ना. आपण कशाला घाबरायचं? आपलं नाणं अस्सल आहे. प्रयत्नांती परमेश्वर यावर आपला विश्वास आहे. आपण जिंकणार. जिंकणार म्हणजे जिंकणारच. तिची वेळ आली. चीफ शेफ परेरा तिला पाहून तिच्याशी मराठीतच बोलायला लागले. मराठीत शिकली का? होय होय, जिल्हा परिषद शाळेत. काय नाव? मोनिका तलवार. कुठून आली? केळवा पाड्यावरून. वज्रेश्वरी जवळ आहे. तू आदिवासी बस्तीमध्ये राहते का? होय सर, मी आदिवासीच आहे. अच्छा, काय करून आली घरासून? आईला मदत केली. नळ लांब आहे घरापासून. मग जवळच्या विहिरीतून पाणी शेणलं सर. आणि मग भाकऱ्या थापल्या, आईसाठी, माझ्यासाठी. भाकऱ्या? शेफ परेरा म्हणाले, अगं भाकऱ्या थापणारी मुलगी कॉन्टिनेंटल डिश कशा बनवणार? मोनिकाच्या मनात क्षोभ दाटला. तू अस्सल भारतीय डिशला नाव ठेवतोस रे? आभाळातून जन्मलास. पण तिने मन आवरलं. विवेक आणि संयम याचे दरवाजे सताड उघडत ती स्मित हास्य रुंदावत म्हणाली, सर, जिला भाकरी थापता आली तिला जगातली कुठलीही कॉन्टिनेंटल डिश बनवता येते. भाकरी थापून तव्यावर टाकणं, न मोडता ती उलटणं आणि परत फडक्यावर उतरवणं यात जे कौशल्य आहे ना, ते तुमच्या आईजवळ होतं, माझ्या आईजवळ आहे आणि आता मी ते प्राप्त केलंय.
सर, एक संधी या आदिवासी मुलीला द्या. ती सगळ्या शेफ्सना मागे टाकायची हिंमत बाळगू नये. हॉटेल मॅनेजमेंट कोर्समध्ये पहिला नंबर पटकावलाय मी. काहीतरी विशेष या आदिवासी पोरीत असेलच ना. सर, आणखी एक सांगू का? माझी पुढची मुलाखत तुम्ही इंग्रजीत घेऊ शकता. आय स्पीक गुड इंग्लिश. इंग्रजी दुसरीपासून नितीन ओरायन सरांनी आम्हाला अनेक DVDद्वारे शुद्ध इंग्रजी शब्दोच्चारांचं प्रशिक्षण दिलंय. मला उत्तम बोलता येतं इंग्रजी, अगदी कॉन्टिनेंटल. शेफ परेरा यावर दिलखुलास हसले. त्या 19 वर्षाच्या मुलीची पाठ थोपटत म्हणाले, तू माझं हृदय जिंकलंस पोरी. नो मोर क्वेश्चन्स. यू कॅन वेट आउटसाइड फॉर रिझल्ट्स. मोनिकानी त्यांना भारतीय पद्धतीने वाकून नमस्कार केला, धन्यवाद दिले आणि ती रिझल्टची वाट पाहत बाहेर थांबली. सायंकाळी 5 वाजता रिझल्ट लागला. मोनिकाचं नाव पहिल्या 3 होतं. तिच्या आनंदाला पारावार नव्हता. आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे, हे सत्य आहे. अनंत आमची ध्येयाशक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामर आला, हे कोलंबसाचे गर्वगीत हेही खरं आहे. मराठी शाळेत शिकलो म्हणून इवलाही न्यूनगंड नको. आदिवासी पाड्यावरली मोनिका तलवार ही मुलगी ओबेरॉय शेरेटनची शेफ झालीये. आपल्या सफाईदार कार्यशैलीने ती 6 महिन्यात परमनंटही झाली. मारला ना षटकार? सिक्सर गाजला बरं. कौतुक वर्षावात चिंब भिजला. आणि हो, ही सत्य घटना आहे. अफाट जिद्द असलेल्या, वडिलांविना आईने वाढवलेल्या एका सावित्रीच्या लेकीची आणि मराठी माध्यमात शिकलेल्या मुलीची. श्रोते हो, ही गोष्ट होती डॉक्टर विजया वाड यांच्या गोष्टींचं घर या पुस्तकातली. कथा तर छान आहेच. माझं कथा वाचन तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया अशीच एक छान कथा घेऊन. तोपर्यंत ऐकत राहा.